नमस्कार, वेलकम टू पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे की जी आत्ता करंट न्यूज होती की बायनान्स, सीझेड आणि आपले फंड्स, म्हणजे बायनान्सचं काय होणार, सीझेडचं काय होणार आणि आपल्या फंड्सचं काय होणार. लोक घाबरलेली आहेत आणि अचानक वाईट बातम्यांमुळे थोडीशी सैरभैर झाली आहेत. तर याबाबत आपण डिस्कशन करूया. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की नक्की या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. कॉमेंट्समध्ये तुमचे विचार लिहा, आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातल्या या आर्थिक क्रांतीसाठी म्हणजे करन्सीसाठी आपण सगळ्यांनी तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे याचं प्रॉपर ज्ञान घेतलेलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचे मराठीमध्ये अनेक कोर्सेस आहेत. त्यातला बेसिक कोर्सची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डेफिनेटली त्या लिंकवर जाऊन एक छोटासा कोर्स करायला काही हरकत नाही आहे. आज विद्यार्थी आहेत, त्यांच्यासुद्धा शाळेच्या सिलेबसमध्ये हा विषय ऑलरेडी आलेला आहे. पण आजचा आपला विषय आहे की बायनान्स आणि त्यांना जी पेनल्टी भरावी लागली आहे त्याचं काय. पण त्याच्या आधी आपला हा डिस्क्लेमर. वेलकम बॅक. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. अगदी 2 दिवसापूर्वी म्हणजे मागच्या मंगळवारी मी एक व्हिडिओ रिलीज केला होता जो ETF बद्दल होता, बिटकॉइन स्पॉट ETF बद्दल होता. त्याच्याबद्दल ETFची सगळी माहिती होती आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की आता मार्केटमध्ये म्हणजे क्रिप्टो मार्केटमध्ये आणि बाकीच्या फायनान्शियल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट बातम्या यायला सुरुवात होईल आणि लोकांना हे पटवून दिलं जाईल की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे तुमच्यासाठी कसं धोकादायक आहे आणि त्याच्यापेक्षा तुम्ही अतिशय सेफ अशा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत. हीच गोष्ट ज्या वेळेला म्युच्युअल फंड आले तेव्हाही झाली होती. शेअर मार्केट कसं धोकादायक आहे आणि त्यात तुम्ही कसं बुडू शकता आणि म्युच्युअल फंड्स कसे सेफ आहेत ह्याच्यासाठी प्रचंड कॅम्पेनिंग केलं गेलं आणि लोकांना घाबरवलं गेलं शेअर मार्केटबद्दल आणि म्युच्युअल फंडचं पितळ अगदी मस्त सोन्यामध्ये कन्वर्ट झालं. त्याच पद्धतीमध्ये आत्तासुद्धा 1-2 दिवसापूर्वी फक्त मी सांगितलं होतं आणि ताबडतोब बातम्या यायला सुरुवात झाली आणि हे अजून इथेच संपलेलं नाही आहे. अजूनही बातम्या याच्यामध्ये येतील. झालंय काय ते आधी आपण बघूया. बायनान्सचे जे CEO आहे, ज्यांना चँगपेंग झाओ किंवा ज्यांना आपण सीझेड म्हणून ओळखतो, त्यांनी आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले गुन्हे सगळे कबूल केलेत आणि त्यासाठी त्यांना जवळजवळ 200 मिलियनचा फाईन बसला आहे. पण तो बॉन्ड भरून ते ऑलरेडी बाहेर पडले. त्यांना जेल बिलमध्ये काय राहावं लागणार नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांना दुबईला, त्यांचं घर जिकडे आहे तिकडे दुबईला जाण्याची पण परमिशन गव्हर्नमेंटने दिली आहे, फेडरल गव्हर्नमेंटनी. फक्त त्यांना असं सांगितलं आहे की तुम्हाला चौकशीसाठी तुम्ही कोऑपरेट करावं आणि हजर राहावं. आणि त्याचबरोबर बायनान्सला जवळजवळ 4.3 बिलियन डॉलर्स एवढा फाईन भरायला लागणार आहे. आणि हा फाईन भरणंसुद्धा बायनान्सनी मंजूर केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींनंतर असं वाटलं होतं की शेअर मार्केट, आपलं क्रिप्टोकरन्सीचं मार्केट एकदम क्रॅश होईल आणि BTC एकदम डाऊन होईल, BNB कॉईन एकदम डाऊन होईल. पण असं काही फारसं झालं नाही. त्या गोष्टीकडे आपण नंतर वळूया. बायनान्सच्या सीझेडवर किंवा बायनान्सवर जे अनेक आरोप केले गेले हे पहिलं लक्षात ठेवा की बायनान्स ही अनेक देशांमध्ये मल्टीनॅशनल कंपनी आहे. आपण भारतीय लोक जे इन्व्हेस्ट करतो किंवा आपण जे ट्रेड करतो ते Binance.com करतो आणि USA लोक Binance.US करतात. तर Binance.US इन जनरल हे सगळे आरोप झालेले आहेत की त्यांनी त्यांच्या इकडच्या लॉसचं व्हायोलेशन केलं आहे. आता ह्याच्यातला जोक असा आहे की बायनान्सवर जे आरोप झाले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हमास आहे, अल-कायदा आहे किंवा बाकीच्या माफिया संघटना आहेत, ह्यांच्या फंडिंगकडे कानाडोळा केल्याचं किंवा त्यांचं फंडिंग केल्याचा असा त्यांच्यावर एक आरोप आहे. त्याच्यानंतर KYC कडे कानाडोळा करून या सगळ्यांना मनी लॉन्ड्रिंगसाठी आणि यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. आणि जोक असा मोठा आहे ना की अमेरिकेने असा जोक ह्याच्या आधी पण मारला आहे, वेळोवेळी मारत आली आहे. जे राष्ट्र मुळात करोडो रेड इंडियन्स
ज्या प्रेतांवर उभं राहिलं आहे, त्यांना मारून उभं राहिलं आहे, ते राष्ट्र दुसऱ्यांना ह्युमन राईट्सचे धडे देतात. ज्या देशांनी, अमेरिकेनी जिथे अल कायदा आणि हमास आणि या सगळ्या संघटनांना फंडिंग करून 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 पैसा पुरवून जगामध्ये सगळीकडे कुठे ना कुठेतरी युद्ध सुरू राहील, अशांतता राहील आणि हे सगळे उद्योग केले, ती अमेरिका आज बायनान्सवर आरोप करते की तुम्ही या लोकांना फंडिंग केलं. म्हणजे याचा अर्थ बायनान्सच्या आधी मग काय होत होतं, या लोकांना पैसा कुठून जात होता किंवा काय होत होतं. एनिवे, अमेरिकेचं हे वर्तन काय आजचं नाही आहे, हे नेहमीच आहे. पण म्हणतात ना की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि तेच आपण करायचं आहे. सत्ता अमेरिकेकडे, अमेरिका सुपर पॉवर आहे, बायनान्स US अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे एखादी कंपनी, एखादा माणूस कधीही कोणत्याही देशाच्या सरकारच्या विरुद्ध कधीही जाऊ शकत नाही आणि जरी गेला तरी तो जिंकू शकत नाही. ही गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायला हवी. आपल्यात असं म्हणतात, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ते हेच. एक गंमत तुम्हाला सांगतो की आमच्या ग्रुपमध्ये ज्या वेळेला चर्चा होतात क्रिप्टोकरन्सीजच्या फोरम्समध्ये किंवा काय प्रायव्हेट ग्रुप्समध्ये जेव्हा चर्चा होतात, त्याच्यामध्ये हा विषय खूप आधीपासून येत होता आणि CZला कधीतरी जावंच लागेल किंवा गव्हर्नमेंट काही ना काहीतरी त्याच्यावर ड्रास्टिक ॲक्शन घेईल हे आम्हाला वाटतच होतं. पण अर्थातच ही जी ॲक्शन घेतली गेली, $4.3 बिलियन फाईन, हा बहुतेक US गव्हर्नमेंटच्या म्हणजे संपूर्ण कारकिर्दीमधला सगळ्यात जास्त असा कॉर्पोरेट फाईन आहे. हा कॉर्पोरेट फाईन सगळ्यात जास्त आहे. म्हणजे एवढं आम्हाला अपेक्षित नव्हतं. ह्याचं कारण असं आहे ना की जर का CZचं वर्तन, त्याचे ट्विट्स किंवा इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या बोलायची पद्धत, हे जे काही होतं ना, हे थोडंसं उद्दामपणाचं होतं. म्हणजे ज्याला यश डोक्यात जाणं ज्याला म्हणतात किंवा हवेत तरंगणं ज्याला म्हणतात ना यशामुळे, असं काहीसं बायनान्सचं झालं होतं. CZचं बोलणं, इंटरव्ह्यू, त्याचे एकंदरीत ट्विट्स, ह्या सगळ्या बाबती ज्या होत्या ना, ह्या कुठेतरी बायनान्स अनटचेबल आहेत आणि आमचं कोणी काही करूच शकत नाही वगैरे अशा पद्धतीचं होतं. अमेरिकेने जे काही आरोप केलेत, मला त्याच्या बाबतीत काही म्हणायचं नाही. ते खरे आहेत, खोटे आहेत, आपल्याला देणं घेणं नाही त्याच्याशी. कदाचित ते बायनान्सने केलंही असेल, कदाचित केलंही नसेल, वी डोंट नो. पण बायनान्सनी अनेक देशामध्ये लीगल टेंडर करण्यासाठी चंग बांधला होता आणि त्यांची सगळ्यात अजून एक मोठी मिस्टेक झाली, ती म्हणजे चायनाच्या नॉर्थ ईस्ट प्रॉव्हिन्सच्या तिकडे आसपास ह्या लोकांनी चळवळ उभी करायचा प्रयत्न केला. म्हणजे लीगल टेंडरसाठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला, त्याला फंडिंग करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं मी सांगितलं की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. कंपनी कितीही बलाढ्य असो, गव्हर्नमेंट त्या कंपनीसाठी कायदे करेल, त्याच्या फॉर जाईल, त्या जनमानसामध्ये त्याची चांगली प्रतिमा करेल. अगदी ती कंपनी विष जरी विकत असेल तरी त्याची भलावण करेल. पण ती कंपनी जर का गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जर का गेली तर मग गव्हर्नमेंट त्याला कधीही सोडत नाही, कधीही माफ करत नाही. बघा ना, सिगरेट कंपन्या, तंबाखू गुटख्याच्या कंपन्या, दारूच्या कंपन्या, ह्यांचं गव्हर्नमेंट भलं करतंच ना, पण त्यांच्या अगेन्स्ट जर का घेतलं तर त्यांना नामशेष पण करून टाकतं. बायनान्सचं नक्की हेच झालं आणि त्याच्याचमध्ये कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ झाली. ETF स्पॉट पण त्याच वेळेला आलं आणि हे होणारच होतं बायनान्सवर किंवा ह्या एक्सचेंजेसवर, रादर क्रिप्टो जगतावर हे होणारच होतं, संकट येणारच होतं. प्रश्न एवढा होता की हे एवढं मोठं त्यांना फाईन भरावं लागेल असं वाटलं नव्हतं. यूट्यूबच्या बाबतीतही असं झालं होतं की जवळजवळ 150 मिलियनचा फाईन त्यांना भरायला लागला होता. ते मुलांच्या व्हिडिओजवर त्यांना पर्सनलाइज व्हिडिओज ॲडव्हर्टाईज दाखवल्याबद्दल. पण 150 मिलियन आणि 4000 मिलियन याच्यामध्ये भरपूर फरक आहे. अर्थात CZचं घर दुबईला आहे आणि दुबई आणि अरब राष्ट्रांमधले शेख त्यांच्या मागे ठामपणे पैसे घेऊन उभे आहेत. आणि अमेरिका जर का म्हणत असेल की माफियाला फंडिंग केलं तर कदाचित त्यांचे लोकही पैसे घेऊन यांच्या मागे उभे असतील. त्यामुळे मला नाही वाटत की बायनान्स संपूर्णपणे नामशेष वगैरे होईल. लोक इंटरनेटवर वाटेल त्या बातम्या देत आहेत, वाटेल ते बोलत आहेत, FTXची याची तुलना करत आहेत. पण FTXनी ज्या 2 गोष्टी केल्या
त्या गोष्टी बायनॅन्सनी केलेल्या नाही आहेत. तिकडे बायनॅन्सला क्लीन शीट मिळाली आहे US गव्हर्नमेंटकडनं, SECकडनं. त्यातली पहिली म्हणजे बायनॅन्सनी FTX प्रमाणे वाटेल तसं मार्केट मॅनिप्युलेट करून किंवा ट्रेड मॅनिप्युलेट करून, नॉट एक्झॅक्टली मार्केट, ट्रेड मॅनिप्युलेट करून लोकांचे पैसे खाल्ले नाहीत. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे बायनॅन्सकडे जे फंड्स आहेत, लोकांचे फंड्स जे आहेत ट्रेडर्सचे, या फंड्सला बायनॅन्सने हात नाही लावला, त्यांना मॅनिप्युलेट केलं नाही, ते वाटेल तसे वापरले नाहीत किंवा ते दुसरीकडे फिरवले नाहीत. आणि ह्या दोन गोष्टींमुळे बायनॅन्स वाचली असं मला तर असं वाटतं की फार मोठं उथलपुथल झाली नाही तिकडे आणि थोडासा खाली आला आणि परत रिकवर केला, रिकव्हरी मोडमध्ये परत गेला. BNBची किंमत डेफिनेटली BTCपेक्षा बरीचशी खाली गेली, पण ती पुन्हा आता वर चढते. आणि आपल्यासाठी, ट्रेडर्ससाठी माझ्या मते ही एक चांगली गोष्ट मानायला हरकत नाही, कारण इकडे आता आपण परत लॉंगवर जाऊन चांगल्यापैकी प्रॉफिटही कमवू शकतो. तर हे झालं बायनॅन्स आणि CZच्या बाबतीत. लोक जे म्हणतात की बायनॅन्स आता नामशेष होणार, मला तसं वाटत नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात प्रत्येकाने आपला अभ्यास स्वतः करायचा असतो. एक गोष्ट कदाचित होऊ शकते की भविष्य काळामध्ये, म्हणजे काही वर्षांनंतर किंवा लगेच होणार नाही, पण काही याच्यानंतर बायनॅन्स USAमधनं एक्झिट करेल कदाचित. आणि आजच्या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये अनेक देश असे आहेत की जे बायनॅन्सला ओपन हँडनी वेलकम करतील. बायनॅन्सनी जर का खरोखर अमेरिकन सरकारच्या अगेन्स्ट जाऊन पंगा घेतला आणि देशच जर का सोडला, ते सगळं सोडलं त्यांनी, तर चायना आहे, जपान आहे, दुबई आहे, स्वित्झर्लंड आहे, अशा अनेक देश असे आहेत की त्यांना ते ओपन हँडेड वॉर्म वेलकम देतील. त्यामुळे बायनॅन्स बंद पडेल असं मला वाटत नाही. आता ह्या सगळ्यामध्ये आपलं काय, आपण काय बायनॅन्स नाही आहोत, आपण काय अरब राष्ट्रांचे शेख नाही आहोत की आपल्याकडे अब्जोनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवलेले आहेत. आपले फंड्स असतात, त्याचं काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट की इट इज ऑलवेज सेफर दॅन सॉरी. म्हणजे काळजी घेणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. जर का तुमचे मोठ्या प्रमाणावर फंड्स, आपले फंड्स साधारण दोन प्रकारे विभागलेले असतात. आपले फंड्स स्पॉट एक्सचेंजमध्ये असतात आणि फ्युचर ट्रेड करणारे फ्युचरमध्ये असतात. तर माझ्या मते जे लोक फ्युचर करतायत ते काही फार मोठ्या फंड्सनी करत नाही आहेत. $200 ते $500 आतबाहेरच ते लोक ट्रेड करतायत. फ्युचरचे फंड तुमच्या तिकडे असू देत, फ्युचर ट्रेड तुम्ही करा. पण जर का तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर का बायनॅन्सवर ठेवलेले असतील की बाबा मला अजून 5 वर्ष काढायच्याच नाही आहेत, किंवा खूप जास्त फंड्स तुमचे असतील, एक 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, असे जर का खूप मोठ्या प्रमाणात तुमचे फंड्स असतील, अर्थात ही गोष्ट मला मान्य आहे की आपल्या व्यक्तिप्रमाणे त्याचं महत्त्व बदलतं. की एखादा जर का स्टुडंट आहे तर त्याच्यासाठी 5,000 रुपयेसुद्धा खूप जास्त आहे. तर असे जे तुमच्या स्पॉट एक्सचेंजवर जे फंड असतील, हे फंड तुम्हाला ट्रस्ट वॉलेटवर ट्रान्सफर करायला हरकत नाही. मी ट्रस्ट वॉलेटवर असं याच्यासाठी म्हटलं, माझ्या मेसेजमध्ये मी म्हटलं होतं मेटामास्क, पण मी आता ट्रस्ट वॉलेटवर करायला सांगतो. याचं कारण असं आहे, ट्रस्ट वॉलेटवर ट्रान्सफर करणं सोपं आहे. मेटामास्क थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ट्रस्टपेक्षा. तर ट्रस्ट वॉलेटवर तुम्ही तुमचे फंड्स ट्रान्सफर करून ठेवायला हरकत नाही. थोडी फार फी जाईल तुमची, नाही असं नाही, पण तुमचे उरलेले जे सगळे फंड्स असतील ते सेफ राहतील. आणि आपण बायनॅन्सचा कल बघून परत बायनॅन्सवर येऊ शकतो, किंवा आपण दुसऱ्या एक्सचेंजवर जाऊ शकतो. KuCoin आहे, बायबिट आहे, बिटगेट आहे, अशा दुसऱ्या एक्सचेंजवर आपण जाऊनसुद्धा ट्रेडिंग करू शकतो. त्यासाठी काही आपल्याला फार प्रचंड फी वगैरे भरावी लागेल, फार मोठं नुकसान होईल असं नाही आहे. पण खूप मोठ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आपले फंड्स आपण ट्रान्सफर केले तर काय वाईट नाही आहे, चांगली गोष्ट आहे ती. पण याच्यामध्ये एक गोष्ट, मला एक सावधगिरीची सूचना मला तुम्हाला करायची, ती म्हणजे काही महिन्यापूर्वी माझ्या एका स्टुडंटनी तुमच्या बायनॅन्सवरून ट्रस्ट वॉलेटवर ट्रस्ट वॉलेट कुठेतरी त्यांनी ट्रान्सफर केले होते, आणि त्यांनी तसं करताना चुकीच्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी नेटवर्क चुकीचं टाकलं, ब्लॉकचेन चुकीची टाकली, आणि त्याचे सगळेच्या सगळे टोकन वॉईड झाले. USDT होते का BNBमध्ये होते मला लक्षात नाही, पण सगळेच्या सगळे फंड त्याचे गेले.
ते परत रिकवर झालेच नाहीत. नशिबाने खूप जास्त नव्हते, 150-200 काहीतरी होते फक्त, पण तरी ती मोठी रक्कम होती. ट्रस्ट वॉलेटवर ज्या वेळेला तुम्हाला एक उदाहरण घेऊ आपण की तुमच्या बायनान्सवरून ट्रस्ट वॉलेटवर तुमचे USDT तुम्हाला ट्रान्सफर करायचे, तर आधी तुम्हाला ट्रस्ट वॉलेटमध्ये ते USDT टाकावे लागतील आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात ॲड कराल तेव्हा तुम्हाला अनेक ब्लॉकचेन्स तिकडे दिसतील. USDT टीथर दिसेल, इथेरियमची चेन दिसेल, BNB चेन दिसेल. तर एक गोष्ट तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायची आहे, जी चेन तुम्ही ट्रस्ट वॉलेटवर निवडली आहे त्याच चेननी तुम्हाला बायनान्सवरून ट्रान्सफर करायचे आहेत, नाहीतर तुमचे पैसे गेले म्हणून समजा. जर का तुम्हाला ट्रस्ट वॉलेट ट्रान्सफर एक्सचेंज टू वॉलेट ट्रान्सफर, कारण हे सगळे Web3 वॉलेट्स आहेत, Web3 वॉलेट ट्रान्सफर किंवा तुमचं हार्डवेअर वॉलेट जी असतात ती सुद्धा याच पद्धतीने काम करतात, त्याच्या ट्रान्सफरचा अनुभव नसेल, तुम्ही अनेक वेळा ते केलेलं नसेल, तर अतिशय काळजी घ्या. सुरुवातीला तुमच्याकडे $500 असतील, सुरुवातीला $10 $20 फक्त ट्रान्सफर करा. ते चेक करा व्यवस्थित आपले ट्रान्सफर होत आहेत ना. थोडीशी फी जास्त गेली तरी हरकत नाही, पण संपूर्णपणे चेकिंग केल्याशिवाय तुम्ही ट्रान्सफर करू नका. वॉलेट ट्रान्सफर्स, Web3 वॉलेट आणि तुमचे एक्सचेंजवरून ट्रान्सफर हे आपल्या इंटरमिजिएट कोर्समध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. कोणालाही जे आपले इंटरमिजिएटचे स्टुडंट आहेत त्यांना या बाबतीत कसलीही प्रॉब्लेम यायला नको, पण बाकीच्यांनी अतिशय टॉपमोस्ट काळजी घ्या. आणि आपले जे बेसिक कोर्स फक्त केलेले स्टुडंट आहेत त्यांना मी सल्ला देईन की इंटरमिजिएट कोर्स तुम्हाला याचसाठी करायचा आहे, ज्या वेळेला तहान लागेल तेव्हा आपल्याला विहीर खणायची नाही आहे. एक बेसिक्स निदान स्पॉट एक्सचेंजचं जनरल नॉलेज आपल्याला आधीपासूनच घेतलेलं असलं पाहिजे. सो बऱ्याच स्टुडंटनी मला विचारलं की याचं काय करायचं, तर तुम्ही जर का तुमचे फंड्स ट्रस्टवर हलवणार असाल तर ते काय म्हणजे पळपुटेपणाचं लक्षण नाही आहे. आपल्या पैशाचं आपण रक्षण करतो आहे आणि थोडीशी त्याला फी भरायला लागेल, तर तुम्ही तिकडे डेफिनेटली ट्रस्ट वॉलेटवर ट्रान्सफर करू शकता. पण मी सांगितलेला पॉईंट मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर का अशी तुम्हाला शंका असेल की बायनान्स पार बुडणार आहे, संपणार आहे, FTX सारखं क्लोज होणार आहे, असं काही मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही असं काही होईल. पण काळजी घ्यायला काय हरकत नाही, आपण ती काळजी आपण घेऊया. वैयक्तिकरित्या माझे फंड्स मी अजूनही ट्रान्सफर केलेले नाही आहेत, पण कदाचित उद्या परवा मी ते करीनही किंवा नाहीसुद्धा करणार. मी हा व्हिडिओ करण्यासाठी पण 1-2 दिवस थांबलो. एक दिवस थांबलो मी मध्ये की एकंदरीत काय आहे आणि मगच मी हा व्हिडिओ केला. आता मगाशी मी सांगितलं की ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली असंही मानायला हरकत नाही. त्याच्याकडे आपण या ऑपॉर्च्युनिटी खरोखर आपल्याकडे आहे का त्याच्याकडे आपण बघूया. फॉर एक्झाम्पल हा जो BNB कॉईन जो आपल्याकडे आहे, इथे मी स्मार्ट आउलचा 3 EMA इंडिकेटर लावला आहे. इथे आपल्याला 50 EMA आणि 200 EMA याचा आपल्याला डेथ क्रॉस बघायला मिळाला आहे. आणि डेथ क्रॉसच्या बरोबर ते 3% BNB खाली उतरला आणि थोडा वर आला, परत थोडा खाली उतरला. आणि आता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे, ही जी 50 EMA ची लाईन जी आहे ही कधी क्रॉस होते आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आपण 15 मिनिटाचा चार्ट चेक करूया. ज्या वेळेला ही 50 EMA ची लाईन जेव्हा क्रॉस होईल ना, म्हणजे इकडची ग्रीन कॅन्डल ही 50 EMA ची लाईन जेव्हा क्रॉस करेल त्यावेळेला जर का तुम्ही लॉंग कॉल जर का तुम्ही घेतलात, आत्तापासूनच मार्क करून ठेवा, हा लॉंग कॉल जर का तुम्ही इथे घेतलात तर तुमचं प्रॉफिट मार्जिन जी आहे ना ती त्याचा पहिलं टार्गेट, मी आता असं धरतो की समजा इकडनं त्यांनी क्रॉस केलं आहे तर पहिलं टार्गेट तुमचं 7% आहे. 10x लिव्हरेज जर का तुम्ही घेतलं तर 70% आणि सेकंड टार्गेट तुमचं आहे ते 15% आहे. यासाठी तुम्हाला डेफिनेटली ट्रेलिंग करावं लागेल, कॉल तुम्हाला ट्रेल करावा लागेल याच्यामध्ये. पण हे दुसरं टार्गेट तुमचं 15%चं टार्गेट आहे आणि पहिलं टार्गेट जे आहे तुमचं हे तुमचं 7%चं टार्गेट आहे. फ्युचर ट्रेड तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली घेऊ शकता. आणि त्याप्रमाणे हे जे मार्केट आता जे खाली पडलं आहे त्याचा फायदा घेऊ शकता. आपण BTC USDT मध्ये काय होतं ते पण एकदा बघूया.
1 तासाच्या कॅन्डलवर तुम्ही इथे बघाल, ही जी लाईन आहे ना, इथपर्यंत 37च्या लाईनपर्यंत BTCला परत यायला हरकत नाही आहे BTCनी. इकडे आत्ता हीच 50 EMAची जी लाईन आहे, या 50 EMAच्या लाईनला खालच्या बाजूला कट केलं आहे. ओके, पण तुमची 200 EMAची जी लाईन आहे ना, ती खालच्या बाजूला आहे. म्हणजे हा बेअर ट्रेंड नाही आहे. ऑफिशियली हा बेअर ट्रेंड नाही आहे. चांगला व्यवस्थित वरती जाणारा ट्रेंड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 36,500 36,800 म्हणजे 200 EMAच्या लाईनपर्यंत कदाचित ही कॅन्डल कालांतराने थोडी खाली येईल आणि त्याच्यानंतर जेव्हा ही वर जाईल तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट, हे मी 1 आवरच्या कॅन्डलवर बघतोय, समजा इथे त्या तिन्ही जर का ग्रीन कॅन्डलनी क्रॉस केली आणि क्लोज केली, नुसतं क्रॉस नाही क्लोजही करायला पाहिजे, तर इथे तुमचं पहिलं टार्गेट असेल 0.8%चं आणि दुसरं टार्गेट असेल 2.3%चं. सो ह्या 2 टार्गेटकडे लक्ष ठेवा. तर इथूनही तुम्ही व्यवस्थितपणे BTC आणि इथेरियम किंवा तुमचं कोणतीही कॉईन घ्या, मॅटिक घ्या, तुमचं ॲवॅक्स घ्या, BNB घ्या, या सगळ्यामध्ये हीच कंडिशन आत्ता आहे. तर इथे मार्केट BTC 36,500पर्यंत खाली उतरू शकेल, 200 EMAला टच करू शकेल. त्याच्या खाली काय जाईल असं मला वाटत नाही. स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि तिकडनं मार्केट पुन्हा वर जाईल. तर 50 EMAची लाईन चेक करा. ती जेव्हा क्रॉस, ग्रीन कॅन्डल जेव्हा क्रॉस करेल, तिकडे तुम्ही जर का कॉल घेतलात तर ॲब्सोल्युटली मस्त हँडसम प्रॉफिटमध्ये तुम्ही असाल. आणि तुम्हाला स्पॉटमध्ये करायचं असेल तर प्रॉफिट थोडा कमी मिळेल, पण प्रॉफिट मिळेल हे निश्चित. सो मित्रांनो, बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादं संकट जे असतं ते आपण कशा पद्धतीने त्याच्याकडे बघतो त्याच्यावरून त्या संकटाची जी इंटेन्सिटी असते किंवा त्याचे जे परिणाम असतात ते ठरतात. इथे जे मार्केट क्रॅश झालं याच्याकडे जर का आपण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं, कारण बायनान्स क्रॅश झालं तरी BTC काय क्रॅश होणार नाही आहे. बायनान्सची एवढी ताकद नाही की ते BTCला संपवू शकेल. तर BTCला काही होणार नाही आहे. BTCमध्ये तुमचं फंड सेफ असतील तुमचे. आणि आता ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन जे 38पर्यंत जे मार्केट चढलं होतं ते तुम्हाला 36ला जर का तुम्हाला मिळत असेल, DCR करत करत तुम्ही जर का तुमचे फंड्स थोडे वाढवले आणि बाकीच्या कॉईनमध्ये अजून थोडे वाढवले तर पुन्हा तुम्ही एकदा प्रॉफिटमध्ये याल. सो माझ्या मते हे एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जर का ह्याच्यात काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही डेफिनेटली कॉमेंटमध्ये विचारू शकता. तुमचं मत वेगळं असेल, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल, तुम्ही ते कॉमेंटमध्ये द्या. आपण नक्की याच्यावर डिस्कस करू. सो थँक्यू अगेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओ पण नक्की लाईक करा. मी तुमच्या कॉमेंट्स आणि लाईकची वाट बघीन. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. कोर्स नक्की जॉईन करा. विल सी यू नेक्स्ट टाईम. बाय. गुड बाय.